नमस्कार मंडळी, मेष राशीच्या प्रिय मंडळींनो, 6 जून नंतर तुमच्या आयुष्यात असं काही घडू शकतं ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. नशिबाचे चक्र इतकं वेगाने फिरू शकते की कालपर्यंत अशक्य वाटणाऱ्या गोष्टी अचानक शक्य होताना दिसतील. पण या काळात एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, प्रत्येक बदल हा फक्त आनंदच घेऊन येत आहे असं नाही, तर काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ देखील आणतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे, महत्त्वाचा संदेश जो तुमच्या पुढील काही दिवसांसाठी खूप उपयोगी ठरू शकतो. 6 जून नंतर ग्रहाची स्थिती मेष राशीच्या लोकांसाठी काही नवीन संधी निर्माण करताना दिसत आहे. अनेक दिवसापासून अडकलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत आहेत. ज्यांना वाटत होतं की त्यांच्या मेहनतीला योग्य फळ मिळत नाही, त्यांच्यासाठी परिस्थिती बदलू शकते. काही लोकांच्या आयुष्यात अचानक एखादी व्यक्ती प्रवेश करू शकते, जी पुढील काळात खूप महत्त्वाची भूमिका निभावेल. काहींना आर्थिक लाभाचे संकेत मिळू शकतात, तर काहींना करिअरमध्ये नवीन दिशा मिळू शकते. मात्र प्रत्येक गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका, कारण हा काळ जितका संधीचा आहे तितका सावध राहण्याचाही आहे. एखादा चुकीचा निर्णय तुमचा मोठा परिणाम करू शकतो. मेष राशीचे स्वामी मंगळ आहेत, त्यामुळे तुमच्यामध्ये धाडस, आत्मविश्वास आणि पुढे जाण्याची जिद्द आहे. पण या काळात फक्त धाडस पुरेसे नाही, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे देखील तितके महत्त्वाचे आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आता आपण जाणून घेणार आहोत की 6 जून नंतर नक्की कोणत्या क्षेत्रात नशिबाची उलटापालट होऊ शकते. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करू. मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरायचं नाही. चला तर आपण नशिबाचे चक्रे फिरण्यास सुरुवात कशी करते हे जाणून घेऊया पुढील भागात. मेष राशीच्या मंडळींनो, 6 जून नंतर तुमच्या आयुष्यात जे बदल सुरू होतील ते सुरुवातीला अगदी साधे वाटू शकतात, पण हळूहळू तुम्हाला जाणवेल की काहीतरी मोठं घडण्याची तयारी विश्वाने आधीच सुरू केली आहे. अनेक दिवसापासून ज्या गोष्टी थांबलेल्या होत्या, ज्या कामामध्ये वारंवार अडथळे येत होते, त्या कामामध्ये अचानक गती येऊ शकते. काही व्यक्तींना असा अनुभव येईल की ज्या व्यक्तीने खूप दिवस संपर्क केला नव्हता, ती व्यक्ती अचानक फोन करेल, एखादी महत्त्वाची बातमी कानावर पडेल, एखादा संदेश तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्याचे कारण ठरू शकतो. हे संकेत दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत. तुमच्या राशीचे स्वामी मंगळ आहेत, त्यामुळे तुमच्यामध्ये नैसर्गिक नेतृत्व गुण आणि धाडस आणि पण गेल्या काही काळात परिस्थितीमुळे तुमचा आत्मविश्वास थोडा कमी झाला असेल. काही वेळा असे वाटते की कितीही मेहनत केली तरी अपेक्षित यश मिळत नाही, पण आता परिस्थिती बदलण्याची चिन्हे दिसत आहे. 6 जून नंतर ग्रहाची ऊर्जा तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल. जे लोक नवीन काम सुरू करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ शुभ संकेत देणारा असू शकतो. मात्र घाईघाईत निर्णय घेऊ नका, प्रत्येक संधी नीट तपासून पहा. या काळात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवायची आहे, तुमच्या आसपासच्या लोकांचे वर्तन अचानक बदलू शकते. काही लोक तुमच्या यशामुळे तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतील, तर काही लोक तुमच्या प्रगतीकडे पाहून अस्तव्यस्त होऊ शकतात, ज्यामुळे प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवणे टाळा. मेष राशीच्या काही लोकांना एखाद्या जुन्या स्वप्नाशी संबंधित संधी मिळू शकते. ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप वर्षापासून वाट पाहत होत्या, त्या दिशेने एखादे दार उघडू शकते. हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल. काही लोकांच्या आयुष्यात प्रवासाचे योग्य देखील तयार होतात दिवस आहेत. हा प्रवास कामासाठी असू शकतो किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या भेटीसाठी देखील असू शकतो. या प्रवासातून तुम्हाला फायदा मिळण्याची शक्यता देखील आहे. आर्थिक बाबतमध्ये काही चांगले संकेत मिळू शकतात. ज्या ठिकाणी आशा सोडली होती तिथून अचानक सकारात्मक बातमी मिळू शकते. मात्र पैसा आला म्हणून लगे मोठा खर्च करण्याची चूक करू नका, कारण शहाणपणाने घेतलेला निर्णय पुढील काळात अधिक फायदा देतात. मंडळी, नशिबाची उलटापालट म्हणजे फक्त पैसा किंवा यश नाही. कधी कधी योग्य व्यक्तीची भेट, योग्य वेळी मिळालेला सल्ला किंवा अचानक मिळालेली संधी देखील नशिबाचे रूप असते. त्यामुळे 6 जून नंतर येणाऱ्या प्रत्येक संकेताकडे लक्ष द्या. हो मंडळी,
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा, कारण विश्व तुमच्यासाठी काही नवीन घडवण्याची तयारी करत आहे. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की आर्थिक क्षेत्रात कोणते मोठे बदल दिसू शकतात, कोणती जबाबदारी घ्यावी लागेल. तर मंडळी, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मंडळी, आर्थिक क्षेत्रात होणारी मोठी उलथापालट. मेष राशीच्या मंडळींनो, 6 जून नंतर तुमच्या आर्थिक जीवनात काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. गेल्या काही महिन्यापासून पैशाबाबत ज्या अडचणी जाणवत होत्या त्या हळूहळू कमी होण्याची चिन्हे दिसत आहे. अनेकांना असे वाटत होते की मेहनत खूप आहे पण त्यानुसार फळ मिळत नाही. आता ही परिस्थिती बदलण्यास सुरू होऊ शकते. काही लोकांना अडकलेले पैसे परत मिळवण्याची शक्यता आहे. ज्यांनी कुणाला उधार दिले होते किंवा एखादे पेमेंट खूप दिवसापासून थांबले होते त्याबाबत सकारात्मक बातमी मिळू शकते. अचानक मिळालेली ही रक्कम तुमच्यासाठी दिलासा देणारी ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ विशेष असू शकतो. नवीन ग्राहक मिळू शकतात, जुन्या ग्राहकाकडून मोठ्या ऑर्डर्स मिळू शकतात किंवा एखादा असा व्यवहार पूर्ण होऊ शकतो ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. काहींना भागीदाराच्या माध्यमातून फायदा मिळवण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनीही आर्थिक लाभाचे संकेत आहेत. पगारवाढ, बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. काही लोकांना साईड इन्कमची संधी मिळू शकते, त्यामुळे नवीन कल्पनाकडे दुर्लक्ष करू नका. पण मंडळी, पैसा येणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाचे योग्य नियोजन करणे देखील महत्त्वाचे आहे. अनेकदा अचानक मिळालेला पैसा तितक्याच वेगाने खर्च होतो, त्यामुळे मोठ्या खर्चाबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या. भावनेच्या भरात कोणतीही आर्थिक जोखीम घेऊ नका. या काळात काही लोक आकर्षित गुंतवणूक ऑफर किंवा तुमच्याकडे येऊ शकतात, त्यामुळे प्रत्येक गोष्टी खरी असेलच असे नाही. कोणतीही योजना पैसे गुंतवणूकपूर्वी पूर्ण माहिती द्या. फक्त दुसरे लोक करत आहे म्हणून तुम्हीही निर्णय घेऊ नका. घरामध्ये एखादा शुभ कार्यासाठी खर्च होण्याचे संकेत आहेत. हा खर्च आनंद देण्यात असू शकतो. कुटुंबातील एखादी चांगली बातमी आर्थिक नियोजनाशी संबंधित असू शकते. एक विशेष गोष्ट म्हणजे 6 जून नंतर तुमच्या मेहनतीला योग्य मूल्य मिळवण्याची शक्यता वाटत आहे. तुम्ही केलेले काम लोकांच्या नजरेत येऊ शकते. तुमच्या कौशल्याचे कौतुक होऊ शकते, त्यामुळे भविष्य आणखीन मोठ्या आर्थिक स्थितीत निर्माण होऊ शकतं. मेष राशीचे काही लोकांसाठी हा काळ जुनी आर्थिक चूक सुधारण्याची संधी घेऊन येऊ शकतो. जर पूर्वी चुकीचा निर्णय घेतला असेल तर आता त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकतो. त्यामुळे भूतकाळातील चुका मनावर घेऊ नका. लक्षात ठेवा, नशीब साथ देत असेल तरी शहाणपणा आणि संयम याची जागा कोणी घेऊ शकत नाही. पैसे कमवणे महत्त्वाचे आहे, पण तितके टिकवणेही वाढवणे त्यातून महत्त्वाचे आहे. मंडळी, पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की 6 जून नंतर करिअर, नोकरी, व्यवसाय क्षेत्रात कोणते मोठे बदल घडू शकतात आणि कोणती एक संधी तुमचे भविष्य बदलू शकते. करिअर आणि व्यवसाय येणारी मोठी संधी. मेष राशीच्या मंडळींनो, 6 जून नंतरचा काळ तुमच्या करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. अनेक दिवसापासून तुम्ही ज्या प्रगतीची वाट पाहत होता त्या दिशेने आता हालचाली सुरू होऊ शकतात. काही घटना अशा घडतील ज्यामुळे तुम्हाला स्वतःला आश्चर्यचकित वाटेल. नोकरी करणाऱ्यांच्या व्यक्तीसाठी हा काळ नवीन जबाबदाऱ्या घेऊन येऊ शकतो. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीकडे लक्ष देऊ शकतात. ज्या लोकांना वाटत होते की त्यांच्या कामाचे कोणी कौतुक करत नाही त्यांना आता सकारात्मक बदल दिसू शकतो. काही मेष राशींच्या व्यक्तींना नवीन नोकरीची संधी मिळू शकते. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर एखादी चांगली ऑफर अचानक समोर येऊ शकते. मात्र कोणत्याही निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजू नीट तपासून पहा. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ शुभ संकेत देणारा आहे. नवीन ग्राहक, नवीन प्रोजेक्ट किंवा मोठा व्यवहार त्यातून व्यवसायाला नवीन उंची घेऊन जाऊ शकते. अनेक दिवसापासून अडकलेले व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता देखील आहे. एक गोष्ट विशेष लक्षात घ्या, 6 जून नंतर तुमच्या ओळखीतील एखादी व्यक्ती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. ती व्यक्ती एखादी संधी, मार्गदर्शन किंवा मदत देऊ शकते. त्यामुळे नवीन लोकांशी संवाद साधताना सकारात्मक राहा. मेष राशीचे लोक स्वभावात धाडसी असतात, पण कधी कधी घाईघाईत निर्णय घेण्याची सवय देखील असते. या काळात ही सवय टाळण्याची गरज आहे, कारण एक छोटा चुकीचा निर्णय मोठी संधी हातातून जाऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे किंवा ज्या स्पर्धा परीक्षातून तयार करत आहेत त्यांच्यासाठी देखील हा काळ प्रेरणादायी असू शकतो. मेहनतीचे चांगले परिणाम दिसू लागतील. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढू शकते.
काही लोकांना कामानिमित्त प्रवास करण्याची संधी देखील मिळू शकते. हा प्रवास भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. अनुभव तुमच्या विचारणीत सकारात्मक बदल घडवू शकतात. मंडळी, या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा. सतत लक्षात ठेवा की संधी दार ठोठवते. दार उघडण्याचे काम आपल्यालाच करावे लागते. त्यामुळे भीती, शंका आणि नकारात्मक विचार बाजूला ठेवा. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. काही वेळा नशीब आपल्याला मोठी भेट देण्यासाठी छोटी परीक्षा घेते. त्यामुळे सुरुवातीला काही अडथळे आले तरी निराश होऊ नका, कारण पुढे तुमच्यासाठी काहीतरी चांगले तयार होत असल्याची शक्यता आहे. मंडळी, पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत 6 जून नंतर प्रेम, नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवनात कोणते आश्चर्यचकित बदल दिसू शकतो. काहींसाठी ही वेळ नात्यामधील नवीन सुरुवात देखील होऊ शकते. मंडळी, पुढील भागात जाण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग प्रेम, नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवनात होणारा मोठा बदल जाणून घेऊया. मेष राशीच्या मंडळींनो, पैसा आणि करिअर जितके महत्त्वाचे आहे तितकं महत्त्वाचे आपल्या आयुष्यातील नाती असतात. 6 जून नंतर तुमच्या नातेसंबंधामध्ये काही महत्त्वाचे बदल घडण्याचे संकेत दिसत आहे. काहींसाठी हा काळ आनंदाचा असेल तर काहींना जुन्या गैरसमजमधून बाहेर पडण्याची संधी देखील मिळू शकते. गेल्या काही काळात एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत मतभेद झाले असतील, संवाद कमी झाला असेल किंवा नात्यात दुरावा निर्माण झाला असेल तर आता परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. जे बोलायचे राहून गेले होते ते बोलण्याची वेळ येऊ शकते. अनेक गैरसमज दूर होऊ शकतात. प्रेम संबंधात असलेल्या मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष असू शकतो. तुमच्या नात्यात अधिक विश्वास आणि समजूतदारपणा निर्माण होऊ शकतो. काही जोडप्यांसाठी भविष्यासंबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्याची देखील वेळ येऊ शकते. अविवाहित लोकांच्या आयुष्यात देखील एखादी विशेष व्यक्ती येण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ही ओळख साधी वाटेल, पण पुढे ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकते. त्यामुळे नवीन ओळखीकडे सकारात्मक नजरेनं पहा. कुटुंबामध्ये अनेकदा वातावरण निर्माण होऊ शकतं. एखादी शुभ बातमी, कौटुंबिक कार्यक्रम किंवा आनंदाचा प्रसार घरात उत्साह घेऊन येऊ शकतो. अनेक दिवसापासून घरातील वातावरण तणावपूर्वक असेल त्यामध्ये सुधारणा दिसू शकते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, या काळात रागावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. मेष राशीचे लोक स्पष्ट बोलतात, पण काही वेळा त्यांचे शब्द समोरच्याला दुखावू शकतात. त्यामुळे बोलण्यापूर्वी विचार करणे गरजेचे आहे. काही लोकांना जुन्या मित्राची भेट होऊ शकते. अनेक वर्षानंतर एखाद्या मित्राशी संपर्क होऊ शकतो. भेटीमुळे जुन्या आठवणी ताज्या होतील आणि मनाला आनंद मिळेल. जर तुम्ही कोणावर नाराज असाल किंवा कोणीतरी तुमच्यावर नाराज असेल तर पहिलं पाऊल टाकण्याचा प्रयत्न करा. अनेक वेळा एक छोटासा संवाद नात्यामधील मोठा दुरावा संपवू शकतो. 6 जून नंतर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष द्या. काही लोक फक्त भेटण्यासाठी येतात तर काही लोक आपल्या आयुष्य बदलण्यासाठी येतात. कोण तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे हे ओळखणे गरजेचं आहे. मंडळी, नशिबाची उलटापालट फक्त आर्थिक किंवा व्यावसायिक क्षेत्रात होत नाही. मंडळी, चला तर आपण सावध, ही एक चूक महागात पडू शकते. हा भाग पाहण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मंडळी, चला तर आपण जाणून घेऊ. मेष राशीच्या मंडळीनो, 6 जून नंतर नशिबाची साथ मिळत असली तर हा काळ पूर्णपणे निष्काळजी राहण्याचा नाही. ज्या वेगाने संधी येते त्याच वेगाने काही आव्हानंही समोर येऊ शकतात, ज्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकणे आवश्यक आहे. या काळात तुमच्या यशाकडे अनेक लोकांचे लक्ष जाऊ शकते. काही लोक मनापासून आनंद व्यक्त करतील, पण काही लोक फक्त स्वार्थासाठी तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे कोणावरही लगी पूर्ण विश्वास ठेवू नका. व्यक्तीची पारख करण्यासाठी वेळ द्या. विशेष आर्थिक व्यवहारामध्ये सावध राहा. कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी ती पूर्ण वाचा. एखादी छोटी चूक किंवा एखादी छोटी अट किंवा दुर्लक्षित केलेला तपशील पुढे मोठी अडचण निर्माण करू शकते. नंतर पाहू हा विचार या काळात टाळा. काही मेष राशीच्या लोकांना अचानक मोठा फायदा होण्याची शक्यता दिसते. जोखीम घेण्याची इच्छा होऊ शकते, पण लक्षात ठेवा, प्रत्येक संधी फायदेशीर असेलच असे नाही. चमकदार दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे सत्य असेलच असे नाही. या काळात तुमच्या बोलण्याऐवजी विशेष लक्ष द्या. रागाच्या भरात बोललेले शब्द एखादे चांगले नाते खराब करू शकतात. मेष राशीचा स्वभाव स्पष्ट आणि थेट असतो, पण काही वेळा संयम ठेवणे जास्त फायदेशीर ठरते.
घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी एखादा गैरसमज निर्माण होऊ शकतो. अशा वेळी वाद वाढवण्याऐवजी शांतपणे परिस्थिती समजून घ्या. सत्य तुमच्या बाजूने असेल तर घाई करण्याची गरज नाही. काही लोकांच्या जुन्या गोष्टी पुन्हा समोर येतात दिसू शकतात. भूतकाळातील एखादी चूक, एखादा अपूर्ण विषय किंवा जुना वाद पुन्हा चर्चेत येऊ शकतो. अशा वेळी भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. परिस्थितीकडे व्यावहारिक दृष्टीने पहा. आरोग्याच्या बाबतीतही थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कामाच्या धावपळीत विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. शरीर थकले तरी मनाची ताकदही कमी होते. त्यामुळे योग्य झोप, संतुलित आहार आणि नियमित दिनचर्या पाळण्याचा प्रयत्न करा. मंडळी, नशिबाची उलटापालट म्हणजे फक्त आनंदाचे क्षण नसतात. ती आपल्या अधिक शहाणे, अधिक मजबूत आणि अधिक जागृत बनवण्यासाठी संधी असते. त्यामुळे प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढील काही दिवसात तुमच्या समोर अशी परिस्थिती येऊ शकते जिथे संयम हा तुमचा सर्वात मोठा मित्र ठरू शकतो. जो व्यक्ती शांत राहील आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेईल त्यालाच या काळात सर्वाधिक फायदा मिळू शकतो. मंडळी, पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत 6 जून नंतर भाग्य तुमच्या बाजूने कसे उभे राहू शकते आणि कोणते संकेत सांगताना की तुमच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल जवळ आला आहे. तर चला तर मंडळी, भाग्याची साथ आणि मोठ्या बदलाचे संकेत हे जाणून घेण्यापूर्वी आपल्या भक्तिशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मंडळी, चला तर आता व्हिडिओला सुरुवात करू. मेष राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे नशीब तुमच्या बाजूने उभे राहत असल्याचे संकेत दिसू लागतात. 6 जून नंतर अशी काही घटना घडू शकतात ज्यामुळे तुम्हाला जाणवेल की परिस्थिती हळूहळू तुमच्या फायद्यात बदल होत आहे. गेल्या काही महिन्यामध्ये तुम्ही अनेक चढउतार अनुभवले असतील, तरी मेहनत करूनही अपेक्षित यश मिळाले नसेल. काही वेळा तुमच्या क्षमतेवर शंका घ्यावीशी वाटेल, पण आता विश्व तुम्हाला एक नवीन संधी देण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. जे काम पूर्व अशक्य वाटत होतं ते आता शक्य वाटू लागेल. तुमच्या विचारामध्ये सकारात्मकता वाढेल. ही सकारात्मकता तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडू शकते. काही लोकांना अचानक एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. एखाद्या कामाला मंजुरी मिळणे, एखाद्या अडकलेल्या विषयी मार्गी लागणे किंवा एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षित सहकार्य मिळणे असे अनुभव येऊ शकतात. हे छोटे वाढणारे संकेतच पुढे मोठ्या यशाचे कारण बनू शकतात. मेष राशीच्या अनेक लोकांना या काळात योग्य लोकांची साथ मिळू शकते. काही वेळा आयुष्यात योग्य व्यक्ती योग्य वेळी येते, संपूर्ण दिशा बदलून टाकते. त्यामुळे नवीन ओळख, नवीन संपर्क आणि नवीन संधीकडे दुर्लक्ष करू नका. धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टीकडे देखील तुमचा काळ वाढू शकतो. मंदिर, दर्शन, प्रार्थना किंवा सकारात्मक विचारामुळे मनाला शांतता मिळू शकते. जेव्हा मन शांत असते तेव्हा योग्य निर्णय घेणे अधिक सोपे होते. या काळात तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्यासाठी प्रयत्न करा. काही वेळा आपले मन आपल्याला योग्य दिशा दाखवत असते. एखाद्या गोष्टीबद्दल सतत सकारात्मक भावना येत असेल तर ती संधी तपासून पाहणे फायदेशीर ठरू शकते. मात्र भाग्य साथ देत आहे म्हणून प्रयत्न थांबवू नका. नशीब फक्त दार उघडते, त्या दारात चालणं जाण्याचे काम आपल्यालाच करावं लागतं. त्यामुळे मेहनत, शिस्त आणि सातत्य कायम ठेवा. एक विशेष गोष्ट म्हणजे 6 जून नंतर काही मेष राशींच्या लोकांना अशा भेट किंवा होऊ शकते त्यांच्या भविष्यात महत्त्वाची भूमिका निभावतील. ही भेट कामाशी संबंधित असू शकते, व्यवसायाशी संबंधित असू शकते किंवा वैयक्तिक आयुष्यात असू शकते. चला तर मंडळी, 6 जून नंतर सर्वात मोठा संकेत, आयुष्यात बदलणारी संधी जाणून घेऊया. मेष राशीच्या मंडळींनो, आता आपण या संपूर्ण भविष्य कथेच्या सर्वात महत्त्वाच्या भागात प्रवेश करत आहोत. जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकला असेल तर तुम्हाला समजले असेल की 6 जून नंतरचा काळ अनेक प्रकारचे बदल घेऊन येऊ शकतो. पण तुम्हाला त्या संकेताबद्दल सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील मोठ्या उलटापालटीचा मुख्य कारण ठरू शकतो. हा संकेत एखाद्या मोठ्या घोषणेच्या स्वरूपात येणार नाही, तर तो कदाचित एका साध्या फोन कॉलमधून येऊन एखाद्या अनपेक्षित भेटीत येऊ शकतो. तुमच्या समोर उभा राहील. सुरुवातीला तुम्हाला त्याचे महत्त्व कदाचित समजणार नाही, पण पुढे जाऊन तुम्हाला कळेल की हा क्षण तो तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. काही मेष राशीच्या लोकांना करिअरशी संबंधित मोठी संधी मिळू शकते. एखादा नवीन प्रोजेक्ट, एखादी नवीन जबाबदारी ही स्वीकारण्यासाठी धैर्य आणि आत्मविश्वास आवश्यक आहे. नातेसंबंधाच्या बाबत देखील एक महत्त्वाचा बदल दिसू शकतो. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात अशी भूमिका निभावू शकते ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल.
मेष राशीच्या मंडळींनो, लक्षात ठेवा, नशिबाची उलटापालट एक दिवसात होत नाही. ती छोट्या छोट्या घटनेमधून सुरू होते आणि हळूहळू मोठा बदल घडवते. त्यामुळे प्रत्येक दिवस सकारात्मकतेने जगा, प्रत्येक संधीचे स्वागत करा आणि प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिका. आता व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण अत्यंत महत्त्वाचा संदेश जाणून घेणार आहोत. असा संदेश जो पुढील काळात तुम्हाला योग्य दिशा दाखवू शकतो आणि संपूर्ण काळाचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यायचा हे सांगू शकतो. मेष राशीसाठी उपाय. मेष राशीच्या मंडळींनो, 6 जून नंतर येणाऱ्या सकारात्मक संधीचा पूर्ण लाभ मिळवा आणि अडथळे दूर व्हावे यासाठी हा सोपा उपाय श्रद्धेने करा. दर मंगळवारी सकाळी लवकर उठून भगवान हनुमतेचे दर्शन घ्या. हनुमान चालीसा किंवा ओम हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गाईला गूळ आणि पोळी खाऊ घाला. हा उपाय तुमच्या जीवनातील नकारात्मक कमी करण्यास मदत करतो असे मानले जाते. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या, त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि कामात यश मिळण्यास मदत होते. कोणत्याही गरजू व्यक्तींना आपल्या क्षमतेनुसार मदत करा. दान सेवा, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. मंगळवारी लाल फूल अर्पण करून मनापासून प्रार्थना करा की तुमच्या जीवनातील अडथळे दूर व्हावे आणि योग्य मार्गदर्शन मिळावे. मंडळी, लक्षात ठेवा, उपाय तेव्हाच फलदायक ठरतो जेव्हा त्यासोबत चांगले कर्म, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न असतात. आणि मनापासून विश्वास ठेवा की येणारा काळ तुमच्यासाठी नवीन संधी, नवीन आशा, नवीन यश घेऊन येऊ शकतो. मंडळी, मेष राशींच्या मंडळींनो, 6 जून नंतरचा काळ तुमच्यासाठी अनेक नवीन शक्यता घेऊन येऊ शकतो. काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडतील तर काही गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील. पण गोष्ट नक्की लक्षात ठेवा, विश्व ठेवतो, मेहनत करतो आणि योग्य वेळी योग्य निर्णय देतो, त्यासाठी यशाचे दरवाजे नक्की उघडतात. जर तुम्हाला असं वाटत असेल की येणारा काळ तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय श्रीराम नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तुमच्यासाठी मनापासून प्रार्थना करते की तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, यश आणि आनंद भरभरून येवो. नमस्कार मंडळी, धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ. बाय सर्वांना.